नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे। आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन किल्ल्याच्या वरती घेऊन आलेलो आहे। हा किल्ला 12व्या शतकामध्ये शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला। नंतर 1667 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला, किल्ल्याचे नूतनीकरण केले आणि स्वराज्यामधील सर्वात ताकदवर लष्करी तळ या ठिकाणी बनवला। किल्ल्याचा इतिहास शिलाहार, मुघलशाही, मराठा आणि इंग्रजांच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचा होता। किल्ला समुद्री सपाटीपासून 3190 फूट उंच आहे आणि 5 किलोमीटर दगडी बांधकामाने घेरलेला आहे। म्हणजे 5 किलोमीटर किल्ल्याला दगडी तटबंदी आहे। किल्ल्याच्या वरती अनेक प्राचीन वास्तू, प्राचीन मंदिरे आणि रहस्यमय ठिकाणे आपल्याला बघायला मिळतात। प्राचीन वास्तूमध्ये चिलकती बुरुज, चोर दरवाजा, घोड्याची पागा म्हणजे ज्या ठिकाणी घोडे बांधले जात होते ती जागा, नरसिंह तोफ हे बघायला मिळते। आणि प्राचीन मंदिरामध्ये 12व्या शतकामध्ये काळ्या दगडाला कोरून बनवलेलं शंभू महादेवाचं मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचं 1945 ला बांधलेलं मंदिर आणि भैरवनाथचं हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळते। आणि या किल्ल्यावर 2 अशी रहस्यमय ठिकाणे आहेत, ती देखील आपल्याला बघायची आहेत। आणि पहिलं रहस्यमय ठिकाण आहे दुधी सागर। म्हणजे या किल्ल्यावर एक असा तलाव आहे, त्या तलावामधलं पाणी दुधासारखं आहे। ते दुधासारखं का निर्माण होतं हे देखील आपल्याला बघायचं आहे। आणि दुसरं आहे पोकर धोंडी, म्हणजे किल्ल्यावर भला मोठा दगड आहे, तो आतमधून कोरलेला आहे आणि आतमध्ये गुहा बनवलेले आहे, हे देखील आपल्याला बघायचं आहे। तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगडावर तुम्ही माझ्यासोबत प्रवेश करा। या किल्ल्यावर काय काय प्राचीन आहे हे बघा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या। आम्ही आता फायनली भुदरगडावरती पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सुंदर निसर्ग आहे, सूर्योदय होत आहे, सूर्य आता उगवलेला आहे। हा किल्ला बघण्या अगोदर आपण सर्वप्रथम आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे। या ठिकाणी महाराजांचे प्राचीन मंदिर आहे, या मंदिरामध्ये जाऊन आपण महाराजांचे दर्शन घेऊया, त्यानंतर हा किल्ला बघायला सुरुवात करूया। या मंदिराच्या आतमध्ये शंभू महादेवाची प्राचीन पिंड देखील आपल्याला बघायला मिळते आणि मंदिराच्या उजव्या साईडला एक प्राचीन इमारत आपल्याला बघायला मिळते। इमारतीचे बांधकाम सध्या तुटफूट झालेले आहे, तरी सुद्धा प्राचीन इमारत कशी आहे तुम्ही बघू शकता। आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर समोर आपल्याला एक शंभू महादेवाचा नंदी दिसतो। आपण सर्वप्रथम नंदीचे दर्शन घेऊया, त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करूया। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव, सांब सदाशिव। तुम्ही देखील नंदीचे दर्शन घ्या। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो। जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि हा पुतळा कोणी बसवला याबद्दल या ठिकाणी माहिती पण लिहिलेली आहे, मी तुम्हाला दाखवतो। भालजी पेंढारकर, कोल्हापूर यांनी सन 1945 साली हा पुतळा बसवला। मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या। आणि महाराजांच्या पुतळ्याच्या मागे शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये आपण आता प्रवेश करूया। ओम नमः शिवाय, हर हर महादेव, सांब सदाशिव, सांब सदाशिव। ही प्राचीन महादेवाची पिंड बघा, मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही पण दर्शन घ्या। आणि हे मंदिर पूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये कसे बांधलेले आहे तुम्ही बघू शकता। या ठिकाणी आवाज घुमतो, प्राचीन बांधकाम कसे आहे हे आपल्याला इथं आल्यानंतर समजते। आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या मंदिराच्या साईडला आपल्याला एक प्राचीन सदर बघायला मिळते। या सदरच्या आतमध्ये मी प्रवेश करत आहे। आता आपण आतमध्ये काय काय बघायला मिळते हे बघूया। ही सदर खूप मोठी आहे आणि या सदरीच्या आतमध्ये आपल्याला अनेक प्राचीन
बांधकामाच्या वास्तू बघायला मिळू शकतात। या ठिकाणी पाणी एकत्रित करण्यासाठी हे 4 खाणे बनवलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी पूर्वी पाणी एकत्रित केलं जात असावं। आणि या ठिकाणी पाण्याच्या मधोमध बसण्यासाठी हा चौकोनी बुरुज बनवलेला आहे। आता आपण या सदरीच्या आणखी पुढे जाऊया आणि पुढे आपल्याला अजून काय बघायला मिळतंय हे बघूया। या ठिकाणी आपल्याला एक मोठी भिंत बघायला मिळते आणि या भिंतीच्या वरती अनेक लहान मोठ्या देवळ्या आपल्याला बघायला मिळतात। तुम्ही बघू शकता इथून या देवळ्या सुरू होतात आणि लास्ट कोण्यापर्यंत देवळ्या आपल्याला बघायला मिळतात। आणि ह्या कोण्यामध्ये काही पायऱ्या आहेत। या पायऱ्या चढून आपण या सदरीच्या वरती प्रवेश करू शकतो। तुम्ही बघू शकता आता मी पायऱ्या चढून या सदरीच्या वरती चढलेलो आहे आणि वरती आल्यानंतर आपल्याला इथून किल्ल्याची तटबंदी बघायला मिळते आणि या सदरीच्या मागे भैरवनाथाचं हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिर आहे। आता आपण त्या मंदिरामध्ये जाऊन ते मंदिर बघूया। आता आम्ही किल्ल्यावर असलेल्या भैरवनाथ हेमाडपंथी मंदिराजवळ आलेलो आहे। हे मंदिर प्राचीन बांधकामाचा नमुना आपल्याला दाखवते। या मंदिरामध्ये प्रवेश करण्या अगोदर या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी इमारत बघायला मिळते। या इमारतीमधून आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। या लहान चौकटीमधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण मंदिर परिसरामध्ये पोहोचतो आणि ह्या मंदिराचे बांधकाम कसे केलेले आहे बघा। हे सर्वत्र दगडी बांधकाम आहे। हे सर्व प्राचीन दगड आहेत आणि त्याच्यावरती नंतर सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे, पण याच्या आतमध्ये हे प्राचीन दगड आपल्याला बघायला मिळतात। मंदिराचे बांधकाम खूप जुने असल्यामुळे काही भाग पडलेला आहे आणि वरती हे दगड एकावर एक कसे रचलेले आहेत हे तुम्ही बघू शकता। आणि मंदिराच्या समोर आपल्याला काही प्राचीन मूर्त्या, विरगळी आणि डिकमळ बघायला मिळते। हे मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवतो। या ठिकाणी 2 स्तंभ आहेत, काही विरगळी आहेत, विरगळींचा काही भाग तुटलेला आहे आणि 2 पादुका देखील आहेत। मी दर्शन घेत आहे, तुम्ही दर्शन घ्या। आणि या ठिकाणी ह्या प्राचीन वास्तूच्या मागे हा प्राचीन डिकमळ आपल्याला बघायला मिळते। ही कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता। खालून वरपर्यंत पूर्णपणे हे दगडी बांधकाम आहे आणि ह्या डिकमळीचा आकार गोलाकार वरवर लहान होत गेलेला आहे, म्हणजे प्राचीन कलाकारांची कला या वास्तूवरून आपण समजू शकतो। आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया। श्री भैरव देव क्षेत्रपाळ किल्ले भुदरगड। या ठिकाणी आपल्याला देवासाठी नारियल, हार, दवना वगैरे बघायला मिळतात। आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं आहे। हा मंदिर परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे। हे प्राचीन मंदिर असल्यामुळे पूर्णतः दगडामध्ये बांधकाम आपल्याला बघायला मिळते। ओम नमः शिवाय। मंदिराच्या प्रवेशद्वारामधून आता आम्ही आतमध्ये प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी पुजारी आहेत, त्यांच्याकडून आपण मंदिराविषयी थोडी माहिती जाणून घेऊया। ओम नमः शिवाय। श्री भैरवनाथ प्रसन्न चांगभल। तर मंदिराच्या आतमध्ये आपण आलेलो आहे। तुम्ही भगवंताचं दर्शन घेऊ शकता। ओम नमः शिवाय। आता पुजाऱ्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणून घेऊया। सर, तुम्ही जर थोडी माहिती सांगा आम्हाला मंदिराविषयी। मंदिर काय महाराजांच्या काळातच आहे, पूर्वीचंच आहे, हेमाडपंथी आणि यात काय बदल केलेला नाही आहे, म्हणजे पूर्वी जसं आहे तसंच आहे। हे असं वाटतं की अखंड दगडाला कोरल्यासारखं वाटतंय ना? हा, म्हणजे ते दगड बसवून कोरलेले आहेत। पहिलं दगड बसवून नंतर कोरले? हा, नंतर कोरलेले आहेत ते।
ओके, धन्यवाद. ठीक आहे. आपल्याला आता महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. तुम्हाला दाखवतो हे दगड कसे कोरलेले आहेत. बघा, जांबा दगड सुरुवातीला बसवून नंतर कसा कोरलेला आहे हे आपल्याला ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर बघायला मिळते. आणि मंदिराच्या दुसऱ्या साईडला पण आपल्याला सर्वत्र हे कोरीव बांधकाम बघायला मिळते. बघा, हेमाडपंथी शैलीतील हे बांधकाम असल्यामुळे ह्या बांधकामाचा आकार आपल्याला असा बघायला मिळतो. बघू शकता तुम्ही. भैरवनाथाचं मंदिर आपण बघितलं, मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेतलं. आता आपण बघूया नरसिंह तोफ. ही तोफ कशी आहे आणि ह्या तोफीचं नाव नरसिंह तोफ का ठेवलेलं आहे हे आता आपण जवळ जाऊन बघूया. आणि तोफीच्या एका साईडला आणखी एक प्राचीन दिकमळ आपल्याला बघायला मिळते. आणि ही तोफ किल्ल्याच्या एका बुरुजाच्या वरती आहे. बघू शकता तुम्ही तोफ कशी आहे. प्राचीन तोफ आतमधून अशी दिसते. ही पूर्णपणे लोखंडी तोफ आहे. म्हणजे या ठिकाणी किल्ल्याच्या एका बुरुजावरून या तोफेने समोर दुश्मनावरती मारा केला जात होता. हे एक होल दिसत असेल, यामध्ये दारू गोळा सोडला जायचा आणि वात लावली जायची. आणि जेव्हा दिवटा लावल्यानंतर वात पेटायची आणि आतमधले तोफेचे गोळे समोर असलेल्या दुश्मनावरती जाऊन पडायचे. बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला दाखवतो तोफ ज्या ठिकाणी लावलेले आहे तिथून खाली आपल्याला खालचा निसर्ग कसा बघायला मिळतोय. म्हणजे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या वरती ही तोफ लावलेली आहे, त्यामुळे समोरचा पूर्ण इलाका या तोफेमुळे कव्हर होत होता. बघू शकता तुम्ही. या तोफीच्या चारी बाजूने हे दगडी बांधकाम कसे केलेले आहे, ही दगडी तटबंदी कशी आहे. आता आम्ही भुदरगडाच्या सर्वात मोठ्या तटबंदीजवळ आलेलो आहे. बघू शकता तुम्ही ही उंच तटबंदी कशी आहे. आपण तटबंदीच्या वरती जाऊन तटबंदी बघायची आहे, पण सर्वप्रथम या ठिकाणी असलेला एक दरवाजा मी तुम्हाला दाखवतो. या दरवाजामधून खाली प्रवेश केल्यानंतर आपण घनदाट जंगलामध्ये जातो. आणि पूर्वी मावळे या जंगलामधून या दरवाजाच्या आतमधून किल्ल्यावर येत होते. आणि या दरवाजाचं नाव आहे चोर दरवाजा. म्हणजे हा दरवाजा दुश्मनांपासून लपून आहे, कारण समोर घनदाट जंगल असल्यामुळे हा दरवाजा दुश्मनांना दिसत नव्हता. आता आपण या तटबंदीच्या वरती चढायचं आहे. त्यासाठी आपल्याला या जांभ्या दगडांच्या शिडीवरून वरती चढायचे आहे. जांभा म्हणजे लाल दगड. लाल दगडाने ही सर्वत्र तटबंदी बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे बांधकाम अजून देखील मजबूत आणि टिकाऊ आहे. बघा, मी आता या तटबंदीच्या वरती आलेलो आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुंदर व्ह्यू बघायला मिळतो. समोर खाली सर्वत्र घनदाट जंगल आहे. आणि या जंगलामधून दुश्मन वरती येऊ नये म्हणून ही तटबंदी बनवलेली आहे. आणि तटबंदीच्या बाहेरच्या साईडला काळा दगड वापरलेला आहे. खाली जांभळा दगड आहे, पण या साईडला हा काळा दगड आहे. ही तटबंदी खूप दूरपर्यंत पसरलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो तटबंदीच्या समोरच्या साईडला 3 अशा जागा आहेत. त्या जागेमधून मावळे दुश्मनावरती बाणांचा वार कसे करत होते, त्यासाठी आपल्याला समोर त्या कोण्यामध्ये जावं लागणार आहे. आणि ही प्राचीन वास्तू असल्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप काय बघायला मिळतं. बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, या ठिकाणी 3
अशा जागा आहेत. ही पहिली जागा आहे, ही दुसरी जागा आहे आणि ही तिसरी जागा आहे. म्हणजे इथून दुश्मनांच्या अंगावर ऑइल सोडलं जायचं आणि आग लावली जायची किंवा बाणांचा लपून पण मार दुश्मनांच्या अंगावर केला जात होता. आता आपण या तटबंदीवर असलेल्या एका अशा पॉईंटवर चढूया, इथून आपल्याला खालचा सुंदर अतिप्रिय निसर्ग बघायला मिळतो. बघा, तुम्ही देखील माझ्यासोबत खायला सुंदर निसर्ग बघू शकता. बघा या ठिकाणी कसा व्ह्यू आहे. आता आम्ही किल्ल्यावर असलेल्या दुधी तलावाजवळ आलेलो आहे. या तलावामध्ये असलेले पाणी दुधासारखे का असते हे आता आपल्याला बघायचं आहे. किल्ला भरपूर मोठा असल्यामुळे हा तलाव देखील खूप मोठा आहे आणि या ठिकाणी किल्ले भुदरगड असा एक बोर्ड लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण या तलावामध्ये जाऊन बघूया या तलावाचं पाणी दुधासारखं का असते. वारे जोरदार चालू असल्यामुळे कदाचित माझा आवाज तुम्हाला अडकळत येत असेल किंवा कमी येत असेल. बघा या तलावात असणारे पाणी दुधासारखे दिसते. याचे कारण असे आहे, या किल्ल्यावर जी माती आहे ती माती पांढऱ्या रंगाची आहे आणि या मातीवर हा तलाव बनल्यामुळे त्या तलावामधलं पाणी दुधासारखे दिसते. भरपूर मोठा तलाव आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे पाणी दुधासारखे दिसते हे तुम्हाला समोर दिसत असेल. बघा दुधी तलावाच्या साईडला या ठिकाणी आपल्याला 2 समाधी बघायला मिळतात. या प्राचीन समाधी कुणाच्या आहेत याचा उल्लेख या ठिकाणी कुठेही नाही. आणि समाधी कशी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता. त्या मोठ्या समाधीच्या वरती शंभू महादेवाची एक पिंड देखील आहे. आता आपण या समाधीच्या साईडला असलेले अंबा माता मंदिर बघूया. किल्ल्याचे संरक्षण करण्याचे काम अंबा माता करत होती आणि हे मंदिर भव्य होते. पण आता मंदिराचा 70% भाग पडलेला आहे. काही भाग आपल्याला बघायला मिळतो आणि वरती पाऊस आणि ऊन लागू नये म्हणून एक कागद देखील लावलेला आहे. हा मंदिर परिसर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते हे देखील बघूया. मंदिरामध्ये आम्ही आता प्रवेश करत आहे. अंबा माताच्या नावानं चांगभलं तुम्ही बघू शकता. आतमधून हे मंदिर कसे आहे. या मंदिराचे पण बांधकाम जांभ्या दगडामध्ये केलेलं आहे. देवीचे दर्शन घ्या. मी दर्शन घेत आहे. ओम नमः शिवाय. आणि या देवीच्या खाली आणखी एक प्राचीन मूर्ती आपल्याला बघायला मिळते. देवी किल्ल्याची रक्षा करत होती असा उल्लेख इतिहासामध्ये आहे. आता आम्ही घोड्याची पागा या ठिकाणी आलेलो आहे. म्हणजे या ठिकाणी पूर्वी घोडे बांधले जात होते. हा परिसर खूप मोठा आहे पण सध्या याचा पूर्णतः बांधकामाचा इलाका पडल्यामुळे
आपल्याला साईडला लहान मोठ्या भिंती बघायला मिळतात. एवढाच अवशेष या ठिकाणी राहिलेला आहे. आणि सध्या आपल्याला या ठिकाणी खूप काही बघायला मिळत नाही, पण घोडे बांधण्याची जागा भरपूर होती या ठिकाणी. लढाईसाठी जाणारी घोडे, अनेक घोडे या ठिकाणी बांधले जात होते. त्यामुळे या जागेला घोड्याची पागा असे नाव देण्यात आले होते. आता आपण या ठिकाणावरून आणखी पुढे जाऊया आणि या ठिकाणाच्या मागे असलेला चिलकती बुरुज बघूया. आता मी तुम्हाला भुदरगडावर असलेल्या चिलकती बुरुजावर घेऊन आलेलो आहे. हा बुरुज किल्ल्याच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा बुरुज आहे. या बुरुजाची तटबंदी तुम्ही बघू शकता, खूप मोठी आहे. आणि या ठिकाणी बुरुजावरून खाली उतरण्यासाठी एक प्राचीन वाट देखील आहे. ही देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. पण सर्वप्रथम आपण ह्या बुरुजाच्या वरती जाऊन हा बुरुज कसा आहे हे बघूया. बघा, वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत, पण या किल्ल्यावर अनेक गवत उगवलेलं आहे. किल्ल्याची सफाई करणे गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील या ठिकाणी कधी आला तर आपण पण सर्व मिळून या ठिकाणी एकत्रित होऊया आणि हा कचरा, हे गवत उपटून टाकूया. कारण हे गवत उपटायला काय जास्त वेळ लागत नाही. तुम्ही बघू शकता, हाताने आपण हे गवत उपटू शकतो. त्यामुळे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जे प्राचीन किल्ले आहेत ते सुरक्षित राहतील. बुरुजावर चढण्यासाठी अजून काही पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं. त्यानंतर आपण फायनली या चिलकती बुरुजावर पोहोचतो. या ठिकाणी आपल्याला तोफ ठेवण्यासाठी एक जागा बघायला मिळते. सध्या इथे तोफ ठेवलेली नाही, पण महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी तोफ ठेवून किल्ल्याचे संरक्षण केले जात होते. हा मोठा बुरुज आहे. ह्या बुरुजाचे दोन भाग आहेत. हा एक भाग आहे आणि पलीकडे असाच सेम टू सेम एक बुरुज आहे. दोन्ही बुरुज मिळून हा चिलकती बुरुज तयार होतो. आता आपण या बुरुजावरून दुश्मनांच्या अंगावर मारा करण्यासाठी ही जागा देखील बनलेली आहे. म्हणजे ऑइल पेटवून दुश्मनांच्या अंगावर सोडले जात होते. आणि किल्ल्याचा हा पॉइंट म्हणजे इथून आपण खाली बघितल्यानंतर सर्वत्र आपल्याला घनदाट जंगलाचा अनुभव होतो. आणि खाली खूप खोल दरी देखील आहे. आणि हा किल्ला खूप मोठ्या परिसरामध्ये आहे, त्यामुळे सुरक्षित आहे. म्हणजे किल्ल्याचे बांधकाम अजून देखील मजबूत आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नूतनीकरण म्हणजे दुरुस्ती केली आणि नवीन बांधकाम केले, त्यामुळे हा किल्ला सुरक्षित आहे. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं, या बुरुजावरून खाली उतरण्यासाठी एक वाट देखील आहे. ती बघूया आपण आता कशी आहे. त्यासाठी आपल्याला अजून खाली उतरावं लागेल. आणि या शिड्यांचा आकार तुम्ही बघू शकता. या पायऱ्यांचा आकार गोला आकार आहे. म्हणजे जांभा दगड कोरून या पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि या चिलकती बुरुजाच्या खाली आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक वाट दिसते. म्हणजे हीच ती गुप्त वाट आहे. या गुप्त वाटेने आपण किल्ल्याच्या बाहेर जाऊ शकतो. आता आपण त्या गुप्त वाटेमध्ये प्रवेश करूया आणि कुठेपर्यंत जाता येते ते बघूया. पण मित्रांनो, अजून काय पुढे जाता येणार नाही, कारण सध्या ही गुप्त वाट बंद केलेली आहे. कारण जंगली प्राणी या गुप्त वाटेने किल्ल्यावर येऊ नयेत, त्यामुळे ही गुप्त वाट बंद केलेली आहे. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी भरपूर उंच हा बुरुज आहे आणि हा किल्ला अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा आहे. तुम्ही पण वेळात वेळ काढून
कोल्हापूर जिल्ह्यातील या भुदरगडावर या ठिकाणी असलेल्या अनेक प्राचीन वास्तू बघा आणि हा किल्ला कसा आहे हे देखील समजून घ्या, त्यामुळे तुम्हाला देखील प्राचीन इतिहास समजेल. मी तुम्हाला म्हटलं होतं 12व्या शतकामध्ये हा भुदरगड किल्ला बनवला. त्यावेळीच हे शंभू महादेवाचं प्राचीन मंदिर बनवलं गेलं. मंदिराचा आकार तुम्ही बघू शकता, दगडावर दगड कसे रचलेले आहेत हे देखील बघू शकता. आणि हे प्राचीन मंदिर बांधण्यासाठी काळ्या पाषाणाचा उपयोग केला आणि दोन्ही दगडांना एकत्रित जोडण्यासाठी चुन्याचा वापर केला. मंदिराच्या बाहेर शंभू महादेवाचा प्राचीन नंदी आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही आता माझ्यासोबत या मंदिरामध्ये प्रवेश करा, नंदीचे दर्शन घ्या आणि हे मंदिर आतमधून कसे आहे हे देखील बघा. तर चला मित्रांनो, या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करूया. या ठिकाणी आल्यानंतर प्राचीन कलाकारांची कला आपल्याला समजते. बघा, काळ्या पाषाणामध्ये बनवलेला हा नंदी कसा आहे. मी नंदीचे दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. आणि नंदीचे तोंड तुटल्यामुळे हा नंदी आपल्याला पूर्णतः बघायला मिळत नाही, पण नंदीच्या गळ्यामध्ये असलेला घंटींचा हार, पाठीवर असलेली शाल अतिशय सुंदर कोरलेले आहे. आता आपण महादेवाच्या मंदिरामध्ये प्रवेश करूया. ओम नमः शिवाय. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर शंभू महादेवाची प्राचीन पिंड आपल्याला बघायला मिळते. ओम नमः शिवाय. मी दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही दर्शन घ्या. आता मी दाखवतो तुम्हाला प्राचीन कलाकारांची कला आणि त्यांच्या हातातील जादू. बघा, हा गोलाकार घुमट कसा बनवलेला आहे, तो पण पूर्णतः दगडाला दगड चिकटवून, खालून कोणताही सपोर्ट नाही आणि वरून खालीपर्यंत लहान मोठे 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 असे दगड होत जातात. आणि मंदिराच्या आतमध्ये ही खांबांची डिझाईन किती सुंदर आहे बघा. हे सर्व बघितल्यानंतर तुम्ही देखील विचार कराल, 12व्या शतकामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या, तरी सुद्धा हा गोलाकार घुमट दगडाने बनवणे कसे शक्य झाले असेल. हे सर्व प्राचीन कलाकारांची कला आपल्याला दर्शवते. या दगडाच्या आतमध्ये गुहा कशी कोरलेली आहे हे एका रहस्यासारखे आहे. आणि या दगडाचं नाव आहे पोकर धोंडी, म्हणजे एका दगडाला पोकुरून बनवलेली गुहा आहे. त्यामुळे या दगडाला नाव पोकर धोंडी असं देण्यात आलेलं आहे. बघू शकता तुम्ही, भला मोठा दगड कसा कोरलेला आहे. हे कलाकारांच्या हातातील नमुने आपल्याला दर्शवते. प्राचीन कलाकारांच्या हातातील जादू या दगडाला बघितल्यानंतर आपल्याला समजते. आता मी या दगडाच्या आतमध्ये प्रवेश करतो आणि आतमध्ये काय काय बघायला मिळते हे बघतो. तुम्ही बघू शकता, आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमत आहे आणि या भल्या मोठ्या दगडाला कसा कोरला असेल हे एका रहस्यासारखे आहे. दगड ज्या हत्याराने कोरलेला आहे त्याच्या निशाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मित्रांनो, आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी जवळ असलेल्या भुदरगडावर आलो. तुम्हाला हा किल्ला दाखवला, किल्ल्यावर असलेल्या अनेक प्राचीन वास्तू, प्राचीन मंदिरे दाखवली आणि हा किल्ला किती भव्य आहे हे देखील दाखवलं. किल्ल्यावर असलेला दुधी सागर दाखवला आणि किल्ल्यावर असलेली पोकर धोंडी दाखवली, घोड्याची पागा दाखवली आणि खूप काही तुम्हाला दाखवलं. हा किल्ला बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नूतनीकरण केल्यामुळे हा किल्ला सुरक्षित राहिलेला आहे. आज मी या भुदरगडावर आलो, तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमः पार्वती पते. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.